Yes, good evening, all of you. Now we are going to start our today's session. आज आपण शूड या प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत. जसं की काल संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे आपल्या इन्स्टिट्यूटला बरंच काही पाणी झालं, म्हणून मग म्हटलं की आपलं ऑनलाईनच घेऊया, कारण खूप जोरदार पाऊस झालेला आहे. सो नाव लेट स्टार्ट. आज आपण सुरुवात कशा पद्धतीने करणार आहोत हे बघू. पहिलं आमदा 1 मिनिट. येस, 1 minute. I should have to harder, where it is harder. No, come on. माझा मोबाईल दिलाय ना, त्याच्यात बघा ना. पाहिजे का? काय पाठवले होते रे तिने मला ना, तिकडे गेली होती. ओके, आज आपण शूड या प्रकाराबद्दलची माहिती घेणार आहोत. शूड या प्रकारामध्ये आपण कशा पद्धतीने पाहिजे की हवे या प्रकारचा वापर करणार आहोत. मग आता आपला जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे, तर सब्जेक्ट प्लस शूड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने हा आपला फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, तर आपल्याला लक्षात येतं की सब्जेक्ट मग आय, वी, यू, दे प्लुरल नाउन, ही, शी, इट सिंग्युलर नाउन, यापैकी नंतर शूडचा वापर केला जातो आणि त्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर होतो आणि मग तो फॉर्म्युला तयार होतो. सेम सब्जेक्ट प्लस शूड हॅव, मग शूडच्या ऐवजी शूड हॅव जर घेतला तर V3चा वापर केला जातो, म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. तर अशा पद्धतीने शूड बी, शुड हॅव बीन याचा वापर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मग कशा पद्धतीने हा वापर होणार हे आपण थोडक्यामध्ये आपण सुरू करूया. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया आर्यापासून. आर्या पहिल्यांदा काही सेंटेन्सेस आहेत, स्ट्रक्चर मी सांगेन आणि त्याप्रमाणे तुम्ही कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स बनवायचं आहे. सेंटेन्स काय बघा, मला अधिक अभ्यास करायला हवा होता, म्हणजेच मला अधिक अभ्यास करायला पाहिजे होता. मग पाहिजे होता अशा प्रकारचं जर वाक्य असेल, म्हणजे भूतकाळामध्ये वाक्य झालेलं आहे, म्हणजे वेळ निघून गेलेली आहे, म्हणून तिथे आय, वी, यू, दे प्लुरल नाउनपैकी हां, तर मग आवाज येतोय का? हो सर, येतोय. हां, तर मग वाक्य कसं झालं बघा, मला अधिक अभ्यास करायला हवा होता, म्हणजे मग सब्जेक्ट प्लस शूड हॅव, म्हणजे शूड हॅव नंतर V3 म्हणजे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर होऊन अधिक अभ्यास करणे म्हणजे हार्डर, स्टडीड हार्डर असं वाक्य होणार. तर मग आर्या, तुझ्या प्रयत्नाने कसं म्हणशील बघ बरं एकदा. I should have studied harder. पहिल्यापासून सांग, मला अधिक अभ्यास करायला हवा होता. आय शुड, बोल. I should have studied harder. हां, मग स्टडीडला IED लावलास ना, थर्ड फॉर्म. हा, IED. मग बरोबर, मग हे वाक्य झालं आय शुड हॅव स्टडीड हार्डर, म्हणजे हे वाक्य भूतकाळामध्ये गेलं, खंत व्यक्त करणारं वाक्य झालं. अशा पद्धतीने हे वाक्य होणार. आता दुसरं वाक्य म्हणताना तू असं म्हणणार की मी अधिक अभ्यास करायला हवा होता का, असं तुला म्हणायचं आहे. तर कसं म्हणशील, प्रश्नार्थी वाक्य आहे. Should I have studied harder? शुड आय हॅव स्टडीड हार्डर, व्हेरी गुड. आणि पुढचं वाक्य असं म्हणणार, मला अधिक अभ्यास करायला नको होता का. Shouldn't I have studied harder? येस, व्हेरी गुड. म्हणजे या ठिकाणी 3 प्रकारची वाक्य तू बनवलेली आहेस. आता बघा, पुढचं वाक्य जे आहे ते आता सांगणार आहे आपण मयंकला बनवायला. मयंक वाक्य होणार, तुला लवकर यायला हवं होतं, असं वाक्य आता बनवायचं तुला. तर इथे सब्जेक्ट प्लस शुड हॅव प्लस V3 असं जे वाक्य आहे, तर हा फॉर्म्युला तुला मी सांगितला आहे. तर कसं करशील सांग बरं.
तुला लवकर यायला हवे होते. कसं म्हणशील? हां. थोडा लवकर हॅलो. बरोबर आहे. रिपीट करू शकता सर? परत हां. तुला लवकर यायला पाहिजे होतं. तुला लवकर यायला पाहिजे होतं म्हणजे यू नंतर यू शुड हॅव कम अर्लियर. यू शुड हॅव कम अर्लियर. लवकर येणे म्हणजे अर्लियर आणि येणे म्हणजे कमचा थर्ड फॉर्म कम केम कम थर्ड फॉर्म. मग तू वाक्य बोलला यू शुड हॅव कम अर्लियर आहे का नाही? हां. आता हे वाक्य तू कसं बनवशील बघ. तुला लवकर यायला नको होतं का असं वाक्य. तुम्ही जल्दी नाही चाहिए था क्या असं वाक्य आहे. तुला लवकर यायला नको होतं का. मग शुडंटने वाक्य होणार. शुडंट should I हां. यू हॅव have to come earlier? हां. व्हेरी गुड. शुडंट यू हॅव कम अर्लियर असं वाक्य तू या ठिकाणी बनवणार आहेस. ओके. मग बघा आता वाक्य तिसऱ्या प्रकारचं. तुला लवकर यायला नको होतं का. तुला लवकर यायला नको होतं का. मग यू शुडंट हॅव कम अर्लियर. म्हण एकदा. यू शुडंट हॅव कम अर्लियर. व्हेरी गुड. आता वाक्य तिसरं आहे आणि हे वाक्य आता बनवणार आहे श्रद्धा. तिने सत्य सांगायला हवं होतं. तिने खरं सांगायला हवं होतं किंवा पाहिजे होतं. कसं म्हणणार श्रद्धा. She should have हां. told The truth. the truth. व्हेरी गुड. बघा थर्ड फॉर्म आलेला आहे. टेलचा थर्ड फॉर्म टोल्ड. थर्ड फॉर्म म्हणून वाक्य होणार शी शुड हॅव टोल्ड द ट्रूथ. आता हेच वाक्य तिने सत्य सांगायला नको होते का. मग कसं करशील. Shouldn't she have told the truth? हां. शुडंट शी हॅव टोल्ड द ट्रूथ. अशा पद्धतीने तू 3 प्रकारचे वाक्य बनवलेले आहेस. आता वाक्य आहे चौथं आणि आपल्याला सांगण्याला आहे वैष्णव. तू कसं म्हणशील हे वाक्य सांग. आपल्याला छत्री घ्यायला हवी होती. आपल्याला छत्री घ्यायला पाहिजे होती किंवा हवी होती. कसं म्हणशील. शुड हॅव नंतर थर्ड We फॉर्म. should have हां. should have buy umbrella. हां. आता इथे बाय हे क्रियापद नाही होणार. घ्यायला हवी होती म्हणजे घरातली छत्री Okay, आपल्याला बरोबर घ्यायला हवी होती म्हणजे टेकचा थर्ड फॉर्म टेकन. विकत घेणे नाही आहे तर टेकन. तर वाक्य होणार वी शुड हॅव टेकन ॲन अम्ब्रेला म्हणजे घ्यायला हवी होती. घरातून घ्यायला हवी होती अशा अर्थाने आहे ते. आलं का. मग आता हे वाक्य नकारार्थी प्रश्नार्थी. आपल्याला छत्री घ्यायला नको होती का. मग कसं म्हणशील. Shouldn't we have taken umbrella? येस. व्हेरी गुड. शुडंट वी हॅव टेकन ॲन अम्ब्रेला. आता वाक्य क्रमांक 5 आहे. आता यश तू वाक्य सांगणार आहेस. त्यांनी तुला आमंत्रण द्यायला हवे होते म्हणजेच त्यांनी तुला आमंत्रण द्यायला पाहिजे होते. तर कसं म्हणणार. शुड हॅव नंतर थर्ड फॉर्म आमंत्रण देणे म्हणजे इन्व्हायटेड. सांग. They should invited to me. हां. येस. तर टू मी म्हणतात डायरेक्ट यू म्हण. दे शुड हॅव इन्व्हायटेड यू असं ते वाक्य होणार. आता त्यांनी तुला आमंत्रण द्यायला नको होते का असं वाक्य. तर कसं म्हणणार. Shouldn't they have invited यू. invited to me? हां. You. टू
टू न घेता डायरेक्ट यू घे. शुडंट दे हॅव इन्व्हायटेड यू. पण ते वाक्य परफेक्ट होतं आहे. ओके. Shouldn't. हां. दे हॅव Okay. इन्व्हायटेड यू. व्हेरी गुड. छान. म्हणजे चारही प्रकारचे वाक्य या ठिकाणी सांगितलेले आहे आणि हे चारही प्रकारचे वाक्य शुड हॅव आणि V3 म्हणजे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाची वाक्य आहेत. स्टडीड, कम, टोल्ड, टेकन, इन्व्हायटेड ही क्रियापदं या ठिकाणी आपण वापरलेली आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारामध्ये शुड बी म्हणजे आय वी यू दे प्लुरलांपैकी शुड बी आणि त्यानंतर क्रियापदाचा वापर नाही झाला आहे तर इन्फॉर्मेशन प्रकारचा वाक्य या ठिकाणी दिसतो आहे आपल्याला API प्रकारातला. ओके. तर आता पहिलं वाक्य घेऊया आपण. आर्या. आर्या वाक्य आहे तो आत्तापर्यंत घरी असायला हवा. आता बघा, तो आत्तापर्यंत घरी असायला हवा. तो म्हणजे ही, लगेच असणे म्हणजे शुड बी आणि घरी म्हणजे ॲट होम, आत्तापर्यंत म्हणजे बाय नाव. आर्य म्हण बरं हे वाक्य. तो आत्तापर्यंत घरी असायला हवा. He should be ॲट होम at home बाय नाव. till now. येस, टिल नाव, बाय नाव By पण now. चालेल. हां चालेल. आता हेच वाक्य असं पण करशील तू. तो आत्तापर्यंत घरी नसायला हवा. मग कसं म्हणशील? He shouldn't at home by now. हां, बी राहिलं बघ. ही शुडंट बी ॲट होम बाय नाव. आहे का नाही? हां. आता तिसरं, तो आत्तापर्यंत घरी असायला हवा का? Shouldn't हां be हां. शुडंट ही At बी home. ॲट होम बाय नाव. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता सेकंड, मयंक, आता तू बोलणार आहेस. तुला अधिक सावध असायला हवे. असणे म्हणजे शुड बीचा वापर होणार आणि इथे क्रियापद नाही आहे. इथं सावध असणे म्हणजे केअरफुल वगैरे वगैरे काहीतरी होईल. बघ, तुला अधिक सावध असायला हवे. कसं म्हणशील मयंक? यू सावध सावध म्हणजे केअरफुल. Okay. हां You should be careful. हां येस, यू शुड बी मोर केअरफुल. काय म्हटलंय? यू शुड बी मोर केअरफुल. More careful. हां. आता हे बघा नकार कसं करशील. तुला अधिक सावध नसायला हवे का? तू अधिक सावध नसायला हवे का? कसं म्हणशील? Shouldn't हां. be more careful. Yes. Shouldn't you be more careful? शाबाश, व्हेरी गुड. आता वाक्य क्रमांक तिसरं आणि बोलणार आहे आता आपल्याला श्रद्धा. वाक्य आहे, हे काम उद्यापर्यंत पूर्ण झालं पाहिजे. हे काम उद्यापर्यंत पूर्ण झालं पाहिजे. कसं म्हणणार? This श्रद्धा. work should be complete. येस, धिस वर्क शुड बी. Should be complete. हां. आता बघा वाक्य कसं बघा. द वर्क शुड बी डन बाय टुमॉरो. हे काम उद्यापर्यंत पूर्ण झालं पाहिजे. वाक्यरचना कशी आहे? द वर्क शुड बी आणि शुड बी नंतर पॅसिव्ह थर्ड फॉर्म आलेला आहे डन. डू, डीड आणि डन. वाक्यरचना झालं द वर्क शुड बी डन बाय टुमॉरो. म्हणून इथे शुड बी नंतर डनचा वापर झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता श्रद्धा, हे वाक्य असं होणार, हे काम उद्यापर्यंत पूर्ण झालं नाही पाहिजे का? Shouldn't the work done by tomorrow? हां येस, शुडंट द वर्क बी डन बाय टुमॉरो. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता पुढचं, आता
नटेश, नटेश तू सांगणार आहेस आता वाक्य बरं का. वाक्य आहे ती सकाळी 8 वाजेपर्यंत तयार असायला हवी. आता असणे म्हणून शुड बी, तयार म्हणजे रेडी. सांग आता नटेश. हां He should be ready till 7 a.m. हा जरा एकदा मोठ्याने बोलतोस का, मोठ्याने एकदा. He should be ready to 11 a.m. बाय 8 AM. बरोबर. शी शुड बी रेडी बाय 8 AM म्हणजे ती सकाळी 8 वाजेपर्यंत तयार असायला हवी. आता वाक्यरचना दुसरी, ती सकाळी 8 वाजेपर्यंत तयार नसायला हवी का. ती सकाळ 8 वाजे शुडंट येस शुडंट शी बी रेडी बाय 8 AM. व्हेरी गुड. आता पुढचं आता बोलणार आहे आता वैष्णव कमॉन. ही खोली नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे. ही खोली नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे. शुड बी नंतर क्लीनला ईडी लागणार, क्लीन्ड पॅसिव्हवाला वाक्य आहे. सांग This room should be cleaned by रेग्युलरली. मग धिस रूम शुड बी क्लीन्ड रेग्युलरली असं वाक्य पॅसिव्हवालं तू आता बोललेलं आहेस. आता हे वाक्य असं म्हणशील तू, ही खोली नियमितपणे स्वच्छ केली नाही पाहिजे का. मग कसं म्हणणार. This room should be cleaned regularly. तर हे कसं होणार बघा आता. ही खोली नियमितपणे स्वच्छ केली नाही पाहिजे का. मग शुडंट दिस रूम बी क्लीन्ड रेग्युलरली असं ते वाक्य पॅसिव्ह प्रकारामध्ये नकारार्थी वाक्यात होतं आहे. ओके. त्याप्रमाणे दोन प्रकार बघितले 5-5 वाले. शुड हॅव बघितला आहे, त्यानंतर शुड बी बघितला आहे. आता आपण पुढचा बघूया. या ठिकाणी फक्त सब्जेक्ट प्लस शुड प्लस V1 एकदम सोप्या प्रकारातलं हे आहे. आणि यश बोलणार आहे वाक्य, तुला अधिक पाणी प्यायला हवे. तुला अधिक पाणी प्यायला हवे. कसं म्हणणार. शुड नंतर V1. You should drink More you water. should drink more water. येस यू शुड ड्रिंक मोर वॉटर. आता नकार घेऊ. तुला अधिक पाणी प्यायला नकोय का. Shouldn't you have to drink more water? इथं आता हॅव टू वगैरे काही नको. शुडंट यू ड्रिंक मोर वॉटर एकदम साधं बघ. शुडंट यू ड्रिंक मोर वॉटर. हॅव वगैरे घ्यायची गरज नाही. ओके. आता पुढचा. आता वैष्णव झाला. आता या ठिकाणी आर्या तुझं वाक्य काय बघ. आपल्याने आपल्या मोठ्या मोठ्यांनी आपला आदर केला पाहिजे. मोठ्यांनी आपला बोल काय म्हटली. परत एकदा सांगता का. आपल्यांचा मोठा आदर केला पाहिजे. म्हणजेच आपल्यानी मोठ्यांचा आदर केला पाहिजे. वी शुड बोल. रिस्पेक्ट एल्डर्स. वी शुड रिस्पेक्ट आवर एल्डर्स. आता नकार कसा घेणार. आपल्या मोठ्यांनी आपला आदर नाही केला पाहिजे का. We shouldn't respect elders. शुडंट बी रिस्पेक्ट आवर एल्डर्स. व्हेरी गुड. आता येणार मयंक तुझा राऊंड आलेला आहे. वाक्य आहे त्याने आपले गृहपाठ वेळेत पूर्ण केला पाहिजे. त्याने आपले गृहपाठ वेळेवर पूर्ण केला पाहिजे. मयंक सांग.
हां यू ऐक पुन्हा वाक्य बघ. त्याने आपले गृहपाठ वेळेवर पूर्ण केला पाहिजे. कसं म्हणणार? ही शुड. मयंक आवाज येतोय का? नाही सर, थोडं ते मतलब कटलेलं थोडं नीट येत नाहीये. बरोबर ऐक. वाक्य कसं होतं बघ. प्रॉब्लेम होते. हां त्याने आपले गृहपाठ वेळेत पूर्ण केला पाहिजे. ही शुड कम्प्लीट हिज होमवर्क ऑन टाइम. ही शुड कम्प्लीट हिज होमवर्क ऑन टाइम. आता हे वाक्य जर नकारार्थी प्रश्नार्थी कसं घेशील तर त्याने आपला गृहपाठ वेळेत पूर्ण नाही केला पाहिजे. मग कसं बनते? Shouldn't complete his homework. Shouldn't he complete his homework on time? व्हेरी गुड. आता पुढचं वाक्य घ्यायचंय आणि आता नटेश सांगणार आहे. वाक्य आहे त्यांनी वाहतुकीचं नियमांचे पालन केले पाहिजे. त्यांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. They should follow traffic rules. दे शुड फॉलो द ट्रॅफिक रूल. पुढचं त्यांनी वाहतुकीचे नियमांचे पालन नाही केले पाहिजे. They shouldn't follow the traffic. दे शुडंट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. व्हेरी गुड. त्यानंतर आता वैष्णव तुझा राऊंड आहे. तुला नम्रपणे बोलायला हवे. तू नम्रपणे बोलायला हवे. सांग आता. You should speak politely. नम्र म्हणजे पोलाइटली. यू शुड स्पीक पोलाइटली. व्हेरी गुड. आता तुला नम्रपणे बोलायला नकोय का? मग कसं म्हणशील? Shouldn't you speak politely? येस, फॅन्टॅस्टिक. शुडंट यू स्पीक पोलाइटली. व्हेरी गुड. आता राऊंड नंबर 3 या ठिकाणी शुड हॅव बीनचा वापर होणार आहे आणि थर्ड फॉर्म होणार आहे. वाक्य समजून घ्या पहिला. गृहपाठ कालच पूर्ण झाला असायला हवा होता. म्हणजेच गृहपाठ कालच पूर्ण झाला पाहिजे होता. तर हे वाक्य कसं म्हटलं असतं? द होमवर्क शुड हॅव बीन कम्प्लिटेड यस्टरडे. द होमवर्क should have been completed yesterday. असं ते वाक्य होणार आहे. आता कोण सांगणार आहे बरं? आता श्रद्धा सांगेल ना. श्रद्धा तुझं राऊंड आहे ना श्रद्धा. आता ऐका. शाळेतील अभ्यास कालच पूर्ण व्हायला पाहिजे होता. सांग आता श्रद्धा. शाळेतला अभ्यास कालच पूर्ण व्हायला पाहिजे होता. द होमवर्क शुड हॅव बीन कम्प्लिटेड यस्टरडे. कुठे गेली श्रद्धा? बोल. परत सांगू का? श्रद्धा आवाज येतोय का? हॅलो श्रद्धा. हॅलो. हॅलो सर. आवाज येतोय का? हो. मग शाळेतला गृहपाठ कालच पूर्ण व्हायला पाहिजे होता. कसं म्हणणार? द होमवर्क should have been completed yesterday. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता हे वाक्य असं पण होईल. शाळेतला गृहपाठ कालच पूर्ण व्हायला नको होता का? मग कसं म्हणणार? students homework have been completed. Shouldn't have been the homework completed yesterday. शाबाश, व्हेरी गुड. आता पुढचा जो आहे तो आहे आता आहे यश.
यश तू बोलायचं बरं का वाक्य. शुड हॅव बीनचा वापर होणार आहे आणि ते क्रियापद नाही, ते इन्फॉर्मेशनवालं वाक्य आहे. तू म्हणणार तिने अधिक सावध असायला हवे होते किंवा पाहिजे होते. सांग यश. He should have been more careful. शाबाश. शी शुड हॅव बीन मोर केअरफुल. तिने अधिक सावध नसायला हवे होते का? Shouldn't he have been more careful? शुडंट शी हॅव बीन मोर केअरफुल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे आर्या. आर्या तुझा राऊंड आहे. पाहुणे येण्यापूर्वी खोली स्वच्छ केली असायला हवी होती. म्हणजेच पाहुणे येण्यापूर्वी खोली स्वच्छ करायला पाहिजे होती. कसं म्हणणार? द रूम. आर्या. The room should have been before क्लीन्ड guests come. बिफोर द गेस्ट अराइव्ड. बरोबर आहे, बरोबर आहे. द रूम शुड हॅव बीन क्लीन्ड बिफोर द गेस्ट कम किंवा अराइव्ड. आता पुढचं वाक्य. पाहुणे येण्यापूर्वी खोली स्वच्छ असायला नको होती का? कसं म्हणणार? शुडंट द रूम हॅव बीन क्लीन द गेस्ट अराइव्ड. है ना? व्हेरी गुड. आता मयंक तू बोलणारच बरं का. आता त्याला बैठकीबद्दल माहिती दिलेली असायला हवी होती. त्याला बैठकीबद्दल माहिती असायला हवी होती. माहिती असणे म्हणजे इन्फॉर्म्ड. कसं म्हणणार मयंक? येस. He should inform about द मीटिंग. बैठकीला म्हणजे प्रॉपर वर्ड काय म्हणू शकतो? ही शुड हॅव बीन इन्फॉर्म्ड अबाउट द मीटिंग. ही should have been informed about the meeting. The meeting. Yes. आता पुढचं वाक्य बघा. त्याला बैठकीबद्दल अधिक माहिती नसायला हवी होती का? He Shouldn't he? have. Shouldn't he have? Yes, बरोबर आहे बोल. Shouldn't he have been informed about the meeting? आलं का लक्षात? हा. हो सर. आणि 8वं वाक्य आता आहे नटेश तू सांगणार. कागदपत्रे वेळेवर सादर केली असायला हवी होती. म्हणजेच कागदपत्रे वेळेवर सादर करायला पाहिजे होती. कसं म्हणणार? नटेश. Paperwork should have been The documents submitted. submitted. Yes. Documents The documents should have been submitted on time. आता हे वाक्य नकारार्थी प्रश्नार्थी. कागदपत्रे वेळेवर सादर केलेली असायला नको होती का? Shouldn't the documents submitted on the time? Shouldn't the documents have been submitted on time? ओके फाईन. ओके. आता पुढची बरं का. आता श्रद्धा नाही का. आता श्रद्धा तू बोलणार आहे. आता या ठिकाणी ही नंतर शुड हॅव आणि हॅड टूचा वापर झालेला आहे. पहिल्यांदा एक एक्झाम्पल सांगतो बरं का. त्याला कारण स्पष्ट करायला लागले पाहिजे होते. त्याला कारण स्पष्ट करायला हवे किंवा लागले पाहिजे होते. ही शुड हॅव हॅड टू एक्सप्लेन द रिझन. असं ते वाक्य आहे. तर मग आता श्रद्धा तू कसं म्हणशील बघा. वी नंतर शुड हॅव, नंतर हॅड टू आणि नंतर एक्सप्लेन. आता वाक्य बघा. आपल्याला आणखी थांबायला पाहिजे होते. कसं म्हणणार? आपल्याला आणखी We should have had to
हां स्टे हिअर. हां वेट लॉंगर. वी शुड हॅव हॅड टू वेट लॉंगर. ओके बरं. आणि त्यानंतर येणार आर्या. तिला दंड भरावा लागायला हवा होता. तिला दंड भरावा लागायला हवा होता. सांग आता. शी Have had to पे द फाईन. शबाश. pay the fine. शी शुड हॅव हॅड टू पे द फाईन. म्हणजे तिला दंड भरावा लागायला हवा होता म्हणून हॅड टूचा वापर झालेला आहे. पुढचं वाक्य आहे या ठिकाणी वैष्णव तुला हे काम काल पूर्ण करावे लागायला हवे होते. You should have हॅड टू. यू शुड हॅव you should हॅड have टू had to कम्प्लीट द टास्क. बरोबर आहे. आणि यस्टरडे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता पुढचं सांगणार आहे आर्या. पुन्हा सांगा. त्यांनी नियम काटेकोरपणे पाळायला हवे होते. They should have had to फॉलो follow the rules स्ट्रिक्टली. काटेकोरपणे म्हणजे स्ट्रिक्टली. strictly. येस. म्हणजे या ठिकाणी मी प्रत्येक 4-5 प्रकारची वाक्य घेतली होती. एक होतं हॅड टू आणि V1. त्यानंतर होतं शुड हॅव बीन आणि इन्फॉर्मेशनवालं होतं. नंतर होतं शुड आणि V1 वालं होतं. नंतर होतं शुड बी आणि इन्फॉर्मेशनवालं होतं. आणि शेवटी शुड हॅव आणि V3 म्हणजे स्टडीड. अशा प्रकारची मी 20 वाक्य घेतली होती. आता ही सगळी 20 वाक्य जी आहेत ती मराठीमध्ये मी तुम्हाला आता पाठवतो आणि त्यानुसार मला इंग्लिशमध्ये करून तुम्ही पाठवा. 20 वाक्य आपण घेतली होती. त्यामध्ये शुड बी, शुड हॅव बीन आणि शुड हॅव हॅड टूची वाक्य होती. ही वाक्य आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि ही सगळी वाक्य थोड्याच वेळात मी तुम्हाला पुन्हा पाठवतो. ओके ऑल ऑफ यू. तर आज थोडंसं आपण छान प्रॅक्टिस केलेली आहे आणि कसा शुड आणि शुड हॅव आणि शुड हॅव टूचा वापर होतो हे आपण पाहिलेलं आहे. ओके. सो कोणाचे काय प्रश्न असेल तर सांगा बरं. इफ देअर एनी क्वेश्चन फ्रॉम युअर साईड. आर्या, मयंक, नटेश, श्रद्धा, वैष्णव, यश. इज देअर एनी क्वेश्चन फ्रॉम युअर साईड? No, sir. ओके फाईन. मग तुम्हाला मी आता होमवर्क पाठवतो. झोपण्यापूर्वी करून घ्या आणि मला लगेच पाठवा. ओके ऑल ऑफ यू. सो हॅव अ नाईस टाईम. आता उद्या पाऊस नसेल तर उद्या आपण ऑनलाईन भेटणार आहोत. पण नेमकं काय झालं 3 दिवस चालेल की संध्याकाळी नेमका पाऊस सुरू होतो आणि आपली बॅच राहते. म्हणून आपण 4:30 वाजता किंवा 5:30च्या आधीच आपण फोनाफोनी करूया. आणि उद्या शक्यतो पाऊस नाही पडणार असं वाटतंय पण आपण भेटूया उद्या मग. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू. सी यू अगेन. गुड नाईट. thank you. बाय बाय. या Good night. बाय. ऐकते का?